हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. पावन तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपला सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चाललंय त्याच्याला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. एका ठिकाणी असं म्हटलं जातं, लाईफ इज गॉड. म्हणजे नेमकं काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. इंग्लिशमध्ये ते लाईफ म्हणतात त्याचा अर्थ जीवन तत्व, स्वरूप, आणि लिव्हिंग म्हणजे जीवन जगणं, असे दोन भाग आहेत. मराठीमध्ये आपण त्याला जीवन तत्व म्हणतो आणि जीवन जगणं. जीवन तत्व हे परमेश्वर आहे, म्हणजे स्वरूप आहे. परमेश्वराचा अर्थ स्वरूप, लक्षात घ्या. गॉड म्हटलं ते मूळ तत्व. ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलं, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतोनी चराचर त्यासी भजे. म्हणजे हे जे जीवन तत्व आहे हीच परमेश्वर शक्ती आहे, मूळ शक्ती आहे. आणि ह्या आपण जे जीवन जगतो ते म्हणजे ह्या शक्तीची पूजा आहे. आता ही जी पूजा आहे ती जर आपण निसर्ग नियमानुसार सर्वांना आनंद देत सुखाने जगत असू तर ती पूजा म्हणजे जीवन जगणं म्हणजे लिव्हिंग. आणि हे जीवन जगणं फक्त आपण आपल्या पोटी पाहतो आहोत. ना कोणाला आपण आनंद देण्याचा प्रयत्न, ना कोणाला मदत करायचा प्रयत्न करत आहेत. उलट आरडाओरड करून त्रास देण्याचा प्रयत्न करतो तर ती पूजा ठरत नाही, ती प्रतारणा ठरते. आणि म्हणून हे जीवन जगणं आहे ते फार महत्वाचं आहे. जीवन तत्व सर्वत्र आहे. वैश्विक जीवन ज्याला आपण म्हणतो, हे विश्व, हे विश्वाचं वैश्विक जीवन, त्याचं स्वरूप म्हणजे जीवन तत्व, म्हणजेच परमेश्वरी शक्ती, परमेश्वरी तत्व. तेच परमेश्वरी तत्व प्रत्येक रूपातून प्रगट आहे. आणि ज्या ज्या रूपातून प्रगट असताना तीच परमेश्वरी शक्ती प्रत्येक रूपाच्या अपेक्षेत ईश्वरी शक्ती होते. म्हणजे त्या देहाच्या अपेक्षेत जीवन जगायला लागते. इथे त्या देहाच्या अपेक्षेत जीवन जगत असताना ही शक्ती आपल्या मूळ स्वरूपापासून स्वतःला वेगळं समजते. लक्षात घ्या, ही स्वतःला वेगळं समजतं आणि आपलं जीवन त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करते. तेव्हाच परमेश्वरची प्रतारणा सुरू होते. तिथेच मीपणा म्हणा, अहंकार म्हणा, हा सगळा जो भाव होतो तिथे सुरू होतो. म्हणून सद्गुरू आणि शिष्य असं जे आपण म्हणतो की सद्गुरूंकडे आल्यानंतर सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते हेच करतात की हे अनंत स्वरूप जे जीवन आहे ते अनंत स्वरूपातूनच हे सगळं विश्व, तू मी, हे जे सगळं आपण म्हणतो देहाच्या अपेक्षेत, ते त्या अनंत स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे अनंत स्वरूपाचं सगळं जीवन. म्हणून माझं जीवन, ही तरुण मंडळी बऱ्याच वापरतो, हे माझं जीवन, तुम्ही आमच्या प्रकारात पडू नका.
आम्ही आमचं जीवन बरोबर जगतो असं म्हणणारे लोक हुशार माणसं असतात, बुद्धिवान असतात. पण हे जीवन परमेश्वराचं आहे ह्या बोधात जेव्हा एखादा माणूस, एखादी व्यक्ती जीवन जगायला लागते तर तिला जीवन जगण्याची कला आत्मसात होते. लक्षात. म्हणून जीवन जगायचं कसं हे जर माणसाला कळलं तर तो स्वतःही आनंद जीवन जगेल आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे स्वतःही सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे असं पै मुली सांगतात. संत पै महाराज सांगतात. म्हणजे आपणही सुखी व्हायचं आहे आणि इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे साध्या व्यवहाराच्या अंगाने जे आपण पाहतो, प्रपंचाच्या अंगाने, घरामध्ये आई वडील भाऊ बहीण असं कुटुंब असतं. पण तिथे एखादी व्यक्ती स्वतःच खरं ह्या आग्रही असते, त्यामुळे इतरांना त्रास देते ती. सगळ्यांना इतर लोक अरे बापरे तो रागवतोय चिडतोय म्हणून चूप असतात, ते करतात. पण तो नको असं वाटतं. तो घरात आला तर सगळ्यांना टेन्शन असं जर असेल तर तो जीवन आनंदाने जगत नाही आणि स्वतःही आनंद जगणार नाही आणि इतरांना आनंदाने जीवन जगू देणार नाही अशी त्याची पद्धत असेल. म्हणून आपल्या येण्याने म्हणजे आपण ज्या ज्या लोकांशी संबंधित होतो तिथे आपण अगदी आनंद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बोलण्यातून, वागण्यातून, हसण्यातून. तर ती परमेश्वराची पूजा. म्हणजे चला आपण आनंदाने जीवन जगूया म्हणायचा याचा अर्थच आहे तुम्ही किती लक्ष जप केला बघा काय म्हणतो मी, आणि जपात किती लक्ष होतं आणि अलक्षाकडे किती लक्ष होतं, हे 3 गोष्टीचा फरक आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. असं जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही जीवन जगत असताना खूप पैसे मिळवत आहे, श्रीमंती आहे, ऐश्वर आहे, समृद्धी आहे, म्हणजे त्या अंगाने तुम्ही जीवन जगून यशस्वी जीवन असं माणसाला वाटत असतं. पण किती लक्ष जप केला त्यापेक्षाही जपात किती म्हणजे आपल्या आचरणाकडे ज्याचं लक्ष किती आहे आणि आचरणाकडे लक्ष असताना हे जीवन परमेश्वराचं आहे हे अलक्षाकडे लक्ष जर याचं असेल तो स्वतःही सुखी होतो आणि इतरांनाही सुखी करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते परमार्थ पण आहे आणि प्रपंच पण आहे, दोन्ही आहे. त्याच्यावर खूप पूजा अर्चा केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे असं काही नाही. तिथे विवेक पाहिजे, शांत पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे वैराग्य पाहिजे. म्हणून आपलं जीवन हे आपलं नाही तर ते परमेश्वराचं आहे हा बोध आपल्या सतत स्मरणात असला पाहिजे. हे परमेश्वराचं जीवन आहे म्हणून आपण परमेश्वराचे आहोत. हे सगळं जो प्रकार आहे ना प्रत्येक रूप, जसं समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात आणि प्रत्येक लाट समुद्राचीच असते ना, समुद्रापेक्षा ती काही वेगळी नसते. पण लाटेने मी समुद्र आहे म्हणणं आणि लाटेने मी समुद्राची आहे ह्या भावात जीवन जगण्यात मोठा फरक आहे. लक्षात. लाटेने मी समुद्र म्हटलं तर ते अज्ञान आहे. कारण लाट म्हणजे समुद्र नव्हे, लाट म्हणजे समुद्राची लाट, म्हणजे समुद्राचं ते एक अंग आहे, छोटंसं रूप आहे. या लाटेचं अस्तित्व समुद्रावर अवलंबून आहे. समुद्राचं अस्तित्व लाटेवर अवलंबून नाही. समजून घ्या काय म्हणतो. तसं अनंत स्वरूप
परमेश्वरी शक्ती, ह्या शक्तीची ही सर्व विश्वरूप ज्याला आपण म्हणतो, विविध रूप आहेत. अगदी चर आणि अचर अशी दोन्ही जगाची भाग आहेत. म्हणजे एका बाजूने जिवंत प्राणी ज्यांना म्हणतो ते, अचर म्हणजे निर्जीव वस्तू. दोन्ही परमेश्वरातून निर्माण झाले. पण त्यामुळे प्रत्येक रूप हे परमेश्वराचं आहे. तसंच जशी प्रत्येक लाट ही परमेश्वराची आहे, तसं आपलं जीवन, प्रत्येक लाट ही समुद्राची आहे, तसं आपलं जीवन परमेश्वराचं आहे. हा साधा बोध आहे. हे काही खूप मोठं तत्वज्ञान आपल्याला समजायला पाहिजे असं नाहीये. हे जीवन परमेश्वराचं आहे हा एकदा बोध आपण मनामध्ये धारण केला, आपलं जीवन हे परमेश्वराचं आहे. परमेश्वरी शक्तीच देहरूपाने प्रगट आहे, जाणीव रूपाने प्रगट आहे, दोन्ही प्रगट आहे. म्हणून देह ही परमेश्वरी शक्तीचंच रूप आहे आणि जाणीव सुद्धा परमेश्वरी शक्तीचंच रूप आहे. पण शरीराचे नियम वेगळे आहेत आणि जाणीवेचे नियम वेगळे आहेत. साध्या गोष्टी लक्षात ठेवायचं, जाणीव ही शाश्वत आहे. जाणीवेला जन्म नाही, मरण नाही. शरीराला जन्म आहे आणि मरण आहे. शरीर हे जाणीवेला जगण्यासाठी असलेलं साधन आहे, जाणीवपूर्वक गाठण्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या ना, तर देहभाव आहे, अहंकार आहे, हे सगळे जर आपण पाहतो, त्यापेक्षा ह्या पद्धतीने जर आपण पाहिलं की परमेश्वरी शक्तीचं जीवन आहे, परमेश्वरी शक्तीचं शरीर आहे, परमेश्वरी शक्तीचं जाणीव रूपाने जाणते आहे. आणि ह्या निर्मितीचं जो बोध आहे, ही निर्मिती कशासाठी होते, कशासाठी निर्माण झाली, का झालं, तर प्रत्येक रूपाला आनंद हवा आहे. सर्वांना आनंद हवा, कोणाला दुःख हवं आहे, कोणाला दुःख नको. जगामध्ये तुम्ही एवढी एवढी पूजा करा, तुमच्या वाट्याला दुःख लागेल तर कोण देवाची त्या पूजा करणार, नको म्हणजे आम्हाला पूजा करायची. कळलं ना, आपल्याला आनंद हवा, सुख हवं, शांती हवी, समाधान हवं. म्हणून लोक देवाची पूजा करतात, आपल्या मनासाठी इच्छा पूर्ण व्हाव्यात, देवाने आपल्या मागणी पूर्ण करावीत, ह्यासाठी लोकांचं मागणं किंवा लोकांची पूजा अर्चा, कर्मकांड सगळं चालू असतं. सर्वसाधारण माणसाला परमेश्वर आणि आपण एकरूप आहोत हे कळत नाही. आपण परमेश्वराचं रूप आहोत, विशिष्ट नियमाने कार्यरत आहोत. दोन गोष्टी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजे. माणूस म्हणून मानवी देहाच्या अपेक्षेत आपल्याला काही नियम लागू होतात. पक्षाच्या देहाच्या ठिकाणी असलेल्या त्या जगणाऱ्या जाणीवेला विशिष्ट नियम लागू होते. तो पक्षी उडतो हवा तसा, कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे पक्षी ते सहजपणे उडतात. पण माणूस सहजपणे उडू शकत नाही, त्याला काहीतरी दुसरं साधनाचा वापर करून ग्लायडिंग वगैरे सारखा तो आकाशात उडू शकतो. हे नियम कसे वापरायचे हे जर माणसाला कळलं आणि हे कळल्यानंतर सर्व सुखी झाले पाहिजेत हा बोध जर प्रत्येक माणसाकडे असेल तर जगामध्ये शांती, सुख, समाधान नांदायला लागतं. इथे मला मोठेपणा कळला पाहिजे, मला मान दिला पाहिजे, माझं नाव झालं पाहिजे, असं जे सर्वसाधारण माणसाला वाटतं. एक लक्षात ठेवायचं, मोठमोठी लोक ज्यांचं नाव आपण आजही घेतो पण त्यांनी देह सोडलेला आहे,
त्यांचं नाव का घेतो आपण? तर त्यांचे चांगले गुण आपण आपल्या जीवनात आणावेत ह्यासाठी असतं. बाकी त्यांचं नाव आता मोठं झालं तर मोठं नाव होऊन त्यांना काय फरक नाही, त्यांनी तर देह सोडला, त्यांना काहीच माहीत नाही त्याच्यात. तुम्ही मागे त्यांची पूजा करताय किंवा त्यांचं गोड गोड कौतुक करताय, मी असं बऱ्याच वेळा होतं बघा. एखादा माणूस मृत्यू पावला, चांगला मोठं कार्यक्रम केलं, लगेच मोठमोठे पेपरवर कार्य, अरे एवढं आमचं नुकसान झालं, खेळाडू असेल तर खेळाडू क्षेत्रात एवढं मोठं नुकसान झालं. अरे तो जिवंत होता तुम्ही काही बोलत नव्हतात, मेल्यानंतर त्याच्याबद्दल मोठमोठे असं झालं तसं झालं शिरत. आता इतरांनी वाचून त्याचा उपयोग काय? तो जिवंत असताना जर त्याला सांगितलं असं त्याला किती बरं वाटलं असतं, अरे माझ्या जीवनात मी काही चांगल्या गोष्टी केल्या त्याची नोंद समाजाने घेतलेली आहे, कळलं ना. पण आपलं जगणं असं विपरीत आहे, मेल्यानंतर कौतुक. आणि परत जर एखादा माणूस खूप काही चांगलं काम केलं नाही तर त्याच्यावर आता मेल्यानंतर काय बोलायचं त्याच्याबद्दल, म्हणून चांगलंच बोलायचं असाही विचार करा. आता चांगलंच बोलायला पाहिजे, पक्षात न बोललेलं बरं. पण मेल्यानंतर बोलण्यापेक्षा जिवंत असताना त्याचं कोड कौतुक करणं हे फार महत्वाचं. म्हणजे आपल्याला बघा, जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूच्या लोकांचं, आपल्या मुलांचं कौतुक करता आलं पाहिजे. काही बऱ्याच वेळेला आई वडील आपल्या मुलांचं कौतुकच करत नाहीत. आणि लहान मुलं त्या कौतुकासाठी असली जरी मोठ्या झाल्यानंतर सुद्धा आपल्या आई वडिलांनी कधी आपलं कौतुकच केलं हे दुःख त्याच्या मनात नेहमीच राहतं. बरं, मानवी स्वभाव. आता आई वडिलांचा तसा स्वभाव नसतो कौतुक करण्याचा, पण हे शिकलं पाहिजे. जीवन जगण्याची पद्धत असताना जे चांगलं केलं त्याचं कौतुक आई वडिलांनी मुलाचं करायचं नाही तर कोणी करायचं? आई वडिलांनी मुलावर प्रेम करायचं आणि प्रेम दाखवताना त्याच्यासाठी सगळं काही धावपळ करायची किंवा त्याला अपयश आलं त्याला जवळ घेऊन परत प्रोत्साहित करायचं, आई वडिलांचं काय? आपली माणसाचा अर्थ काय? यश आणि अपयशाच्या वेळी या आपली म्हणणाऱ्या माणसांनी नेहमी पाठिंबा दिला पाहिजे त्या व्यक्तीला, कारण ती त्याची आपली असतात. म्हणजे दुःख आलं तरी त्याच्या मागे आधार देणारे उभे राहतात, संकट आली तर आधार देण्याचे उभे राहतात, आणि सुख आलं तर त्याच्या आनंदात अगदी आनंदाने रममाण होतात. ती माणसं आपली असतात. लक्षात घ्या, कोणी किती नाते ह्या पद्धतीने वागत नसतील तर ते नाते आपले नाहीत. आले का लक्षात? म्हणून बऱ्याच वेळेला सद्गुरू पै माऊलींचे जे शिष्य होते त्यांचा ज्यावेळेस सद्गुरू पै माऊलींचं कार्य खूप सुंदर चालायचं आणि त्यांचं जे मार्गदर्शन मिळायचं, त्याच्यातून जी संस्था निर्माण झाली जीवनविज्ञान मिशन. आणि जीवनविज्ञान मिशनमध्ये एकमेकाकडे ते आपले म्हणून पाहायला लागले. आणि बऱ्याच वेळा ते सांगायचे नातेवाईकांपेक्षा ही आपली माणसं आम्हाला उपयोगी पडतात. ही आपली माणसं उपयोगी म्हणजे आपल्या संकटाच्या वेळेला की आपल्याला कधी हाक मारली तर धावून येणारी माणसं ही माणसं असल्यामुळे ती आपली होतात. नातेवाईकांना कोण हाक मारायला जात नाही, कळलं का? की जिथे ते नुसते नात्यापुरती असतात. म्हणजे बऱ्याच वेळा नाती म्हणजे कशी असतात, लग्न असेल तर लग्नाला एकत्र होणं, मेल्यानंतर एकत्र असणं, मध्ये बाकी काही जगण्याचा त्यांचा काही संबंध नसतो. उलट टीका करणं की एकमेकाला दुःख देणं ह्याच्यातच जास्त, किंवा मानपानामुळे भांडणं. जिथे ती आपली माणसं जी असतात ती आपली नसतात. लक्षात ठेवा, आपली म्हणजे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मदत करणारी किंवा आधार देणारी जी माणसं असतात ती आपली असतात. ती नाते असतील किंवा नसतील. म्हणून आपलं जग असं जेव्हा आपण म्हणतो त्या आपल्या जगामध्ये आपणही सुखी व्हायचंय आणि आपल्या बरोबरच्या असणाऱ्या सर्वांना सुखी करायचंय. ही जीवन जगण्याची सोपी पद्धत आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. घरात असली तरी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. एकाच घरातली व्यक्ती मंडळी 4-5 जे असतील त्याचा स्वभाव प्रत्येकाचा वेगळा असतो. तो प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला स्वीकारावा लागतो. बघा, जीवन जगणं म्हणजे परमेश्वराची पूजा असं जे आपण म्हणतो, तर समोरच्या व्यक्तीचा आदर आपल्या मनामध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ती व्यक्ती चांगलं जे काम करते, चांगल्या ज्या गोष्टी करते त्याबद्दल आपल्याला
त्या व्यक्तीचं स्मरण असलं, ही व्यक्ती हे चांगलं काम करते, ती व्यक्ती स्वतःच्या पायावर चांगली उभी राहू शकते, आणि त्यासाठी आपल्याला कौतुक केलं पाहिजे. जे काही चुकलं असेल तर त्या चुकीचा वाईटपणा होत असेल तर त्याला हळूवारपणे समजून घातली पाहिजे. एकदा आडावडा करायला पाहिजे असं काही नसतं. आणि म्हणून आपण आपली म्हणतो, जेव्हा जे एकमेकाला जो वेळ देतात ती आपली, जे एकमेकाला वेळ देत नाही ती आपली नसतात. एकमेकाला वेळ देतात, हाक मालिक ते लोकांनी यायला पाहिजे असं जे आपलं वाटतं. आपण म्हणतो हाक मालिक ही माणसं माझ्यासाठी येणार, असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो, बघा ही माणसं आहेत ना, हाक मारली की येणार. आणि असं असतं, तो जो आपल्याला आत्मविश्वास असतो की ह्या माणसांबद्दल, तर ती सगळी आपली असतात. अर्थात परिस्थितीनुसार ही आपली माणसं कधी कधी तो आपलेपणाच्या कक्षेत असलेली माणसं बदलू पण शकतात. जर जशी परिस्थिती येते त्याच्या परिस्थितीनुसार कोणाला आपली मतं पटतात, कोणाला आपली मतं पटत नाही. पण काही लोक मत पटो न पटो तरी एकमेकाला साथ देण्यासाठी तयार असतात. तर ती काही आपली माणसं असतात आणि त्या आपल्या लोकांसाठी आपलेपणाने जीवन जगणं म्हणजेच परमेश्वराची पूजा असते. म्हणून आपलं जीवन हे आपलं नाही तर ते परमेश्वराचं आहे, ह्या बोधातून जीवन जगता आलं पाहिजे. सोपं आहे. परमार्थामध्ये द्वैतवाद अद्वैतवाद ह्याच्यामध्ये हे घातल्यामुळे बऱ्याच वेळेला चांगल्या चांगल्या साधकांचा गोंधळ होतो. द्वैत अद्वैताच्या भागात पडूच नाही. समुद्र आहे मान्य, लाटा आहेत मान्य, हिमनग आहे मान्य, समोर दिसतंय. आणि प्रत्येक हिमनग हा समुद्राचाच भाग आहे, समुद्राचंच पाण्याचं रूप आहे. प्रत्येक लाट ही समुद्राचंच रूप आहे. हे जितकं स्पष्ट आहे तितकं स्पष्ट अनंत स्वरूप आहे, जरी दिसत नसलं तरी. आणि त्या अनंत स्वरूपातून ही सगळी विश्वरूप निर्माण झालेली आहेत, तुम्हाला आवडणारी न आवडणारी. बरं, काही रूप आपल्याला आवडत नाहीत, काही रूप आवडतात. तुमच्या आवडीनावडी म्हणजे तुम्ही देहभावातून पाहता तर आवड नावड सगळा भाग असतो. पण ती सगळी परमेश्वराची रूपा म्हटल्यानंतर त्या रूपानं आपण ती परमेश्वरी शक्तीच त्या रूपात आकाराला आलेली आहे. तिथे नमस्कार करावा, तिथे त्या रूपाला सुख मिळावं, आनंद मिळावा, हा भाव आपल्याकडे असायला पाहिजे. बघा कसं आहे, जीवन जगण्याची जी पद्धत आहे ना, संतांकडे ती आहे. ज्यांना हे स्पष्ट कळतं ते ह्या पद्धतीने, म्हणजे जीवन जगण्यासाठी सोपी पद्धत परमार्थाच्या अधिष्ठानावर, खरा परमार्थ सांगतो मी, याच्यात काही लपवालपी नाही आहे. म्हणून म्हटलं द्वैत आणि अद्वैत याच्यात अडकू नका. प्रत्येक रूप हे परमेश्वराचं रूप आहे आणि प्रत्येक रूपाला सुख शांती समाधान आनंद प्राप्त झाला पाहिजे. हा बोध सतत चिंतन असलं पाहिजे. हे चिंतन पाहिजे. नुसतं पटकन हे कळलं म्हणजे झालं असं होत नाही. कारण आत्तापर्यंत आपण जे वागत असतो ते मी आणि माझं जीवन, त्याला उपयुक्त असलेली माणसं आणि त्याला उपयुक्त नसलेली माणसं, असा दोन भेद आपल्याकडे असतात. आपल्याला आवडणारी माणसं आणि न आवडणारी माणसं, असे भेद असतो आपल्याकडे. पण प्रत्येक जीवन परमेश्वराचंच आहे, हा बोध सतत आपण स्मरणात ठेवला. म्हणून इथं ते करावे देवाचे चिंतन असं म्हटलं ना, की इथे देवाचं चिंतन म्हणजे काय, हित करा. देवाच्या चिंतनातून लोकांचं हित करा किंवा हित करायला लागलं की ते देवाचं चिंतन. दोन्ही बाजून त्याचा अर्थ लावता येतो आपल्याला, कळलं. आधी देवाचे ओळखावे, मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. म्हणजे काही ते प्रसंग आधी देव म्हणजे काय तुला कळलं, देव म्हणजे काय, अनंत स्वरूप आहे ते, आणि देवाचे ओळखावे.
तोच अनंत स्वरूप प्रत्येक रूपातून प्रगट आहे, प्रत्येक रूपात. पण तिथे मर्यादा आहे त्या रूपाला. लाटेला मर्यादा आहे, समुद्राला लाटेच्या अपेक्षा ते व्यापक आहे समुद्र. म्हणून आधी देवाचे मग त्याचे भजन, म्हणजे त्याचं सरळ चिंतन करा की आपण परमेश्वराचे आहोत, आपण परमेश्वराचे आहोत, अनंत स्वरूपाचे आपण रूप आहोत. अनंत स्वरूपाची ही सर्व रूप अनंत स्वरूपाचीच आहेत. मग त्याचे भजन अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. म्हणजे हे अखंड ध्यान असलं पाहिजे, अखंड अनुसंधान असलं पाहिजे की जे हे आहे ते सगळं परमेश्वरी शक्तीचं प्रगट रूप आहे. प्रगट रूपाच्या घरे हाच परमेश्वर प्रगट आहे. म्हणून व्यवहार करताना एकमेकांना सहाय्य करणं, मदत करणं, आनंद देणं, हे ज्याला जमलं त्याला परमार्थ समजला, हे लक्षात ठेवायचं. पण आपण अहंकारातून एखाद्याला तोडतो, मोडतो, किंवा दुःख देतो, तर ती परमेश्वराची तारणा असते. म्हणून ह्या जीवन जगण्यामध्ये दोन्ही ठिकाणी निसर्ग नियम परत कार्यरत होतात. आपण जे सुखदुःख इतरांना देतो ते सुखदुःख बुमरॅंग होऊन आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणजे बघा, जे सुख आपण इतरांना देऊ ते सुख आपल्याकडे बुमरॅंग होऊन येतं. सोप्या सोप्या भाषेत असतं. बघा तुम्ही, एखादी व्यक्ती खूप चांगलं कार्य करते, तुमच्या समोर आहे, ती व्यक्ती चांगलं करते, तुम्हाला माहिती आहे तिचं कार्य खूप छान आहे आणि ती प्रामाणिकपणे करते असं जेव्हा वाटतं, तर त्या व्यक्तीकडे जाऊन जरा दोन शब्द जर तुम्ही त्यांचं कौतुकाने म्हटणारे, किती छान तुझं कार्य आहे आणि खरोखर तुझं हे कार्य कौतुकास्पद आहे, असे दोन शब्द म्हटले की त्याचं सगळे आपले शब्द किती आर्थिक कौतुकाचे करतात त्याच्याबरोबर आपल्याला कौतुक तसं करता आलं पाहिजे. त्यावेळेला त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा प्रगट होतो, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद प्रगट होतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद होतो. जो व्यक्ती इतरांचं कौतुक करतो की इतरांना काही मदत करतो, त्या समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं समाधान, समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असलेली कृतज्ञता, आनंद जेव्हा आपण अनुभवाला घेतो तेव्हा तो आनंद आपल्याकडे सहस्त्रपटीने येतो. परत ती व्यक्ती आपल्याबद्दल सगळं चांगलं चांगलं करायला लागते. लक्षात घ्या, जेव्हा आपण मनापासून कौतुक होतो, मनापासून खोटं कौतुक नाही, मनापासून जेव्हा कौतुक होतो, मनापासून इतरांना मदत करायचा प्रयत्न करतो, तेव्हा ते सुख तुमच्याकडे बुमरॅंग होऊन अनंत पटीने परत येतं. म्हणून हा जीवन जगण्याचा सोपा नियम आहे, आनंदाने जीवन जगणं. पण त्यासाठी बोध वाक्य हे लक्षात ठेवलं, हे जीवन परमेश्वराचं, लाईफ इज गॉड, लिव्हिंग इज वर्शिप. जीवन जगणं हीच पूजा. म्हणजे जीवन जगणं ही आपली पूजा झाली पाहिजे. प्रत्येक कृती ही परमेश्वराच्या स्मरणात. तर लाईफ इज गॉड म्हणजे हे सगळं परमेश्वराचं जीवन म्हटलं की सतत ते स्मरणात राहायला लागतं. आणि हे सगळं सतत स्मरणात राहायला लागलं की जीवन जगण्याची आपली पद्धतच बदलून जाईल. म्हणजे बोध हा असला पाहिजे, भाव हा असला पाहिजे. हा भाव असेल आपणही आनंदाने जीवन जगू आणि इतरांनाही आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत राहू. लक्षात घ्या, मनापासून या गोष्टी ज्यांना जमतात आणि जी माणसं करतात त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना जे ज्ञान आहे ते इतरांना ज्ञान देण्याचा जे प्रयत्न करतात त्यांनाही सहस्त्रपटीने फायदा होत असतो, सुख मिळत असतं. पण काही लोक आपलं ज्ञान इतरांना मिळू नये आणि त्यांना पुढे जाता कामा नये म्हणून पण कंजूसपणे करतात, दाखवतच नाहीत काही गोष्टी. आणि त्या माणसांचं काही खरं नाही हे लक्षात ठेवा. असं एक कुक होता, फेमस होता. त्या हॉटेलचं दाल माखनी इतकी प्रसिद्ध होती की तो शेवटच्या क्षणी काय करत ते कोणाला सांगायचं नाही, कारण त्याचं नाव झालं पाहिजे ना. आता तो वय झाला, थकला आणि त्या हॉटेली बंद व्हायला वेळ आली
आता त्यावेळेला त्यांनी कोणाला सांगितलं नाही सांगितलं पाहिजे, पण अशी माणसं आपलं मोठेपण टिकवण्यासाठी की आपल्यालाच हे सगळं करण्यासाठी आपलं ज्ञान दुसरं देण्याचा प्रयत्न करत नाहीत. ती माणसं परमेश्वराची प्रतारणा करतात, पूजा करत नाहीत. हा बोध आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून जीवन जगणं ही पूजा झाली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक रूप हे परमेश्वराचं आहे हे पक्क झालं पाहिजे मनामध्ये, पक्क घट्ट भाव. हे ज्ञान आहे ते आपल्याला डोळे उघडे ठेवून पाहता आलं पाहिजे. डोळे बंद करून पाहणं म्हणजे अंतर्मनात बरोबर. डोळे उघडे करून जितकं आपण पाहायला लागतो तेवढं आपल्याला आपल्या जीवनात आपला विकास साधता येतो. म्हणजे यशस्वी जीवन जर जगायचं असेल तर हे हा बोध प्रत्येकाने अचानक आणावा ही सद्विचारणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.